श्री शंकर प्रसन्न हरिभक्त परायण संत कवी श्री दासगणू महाराज कृत श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 14। श्री गणेशाय नमः। हे कौसल्यात्मज रामराया, हे रघुकुल भूषणा करुणालया, सीतापते करादया, आता या लेकरासी त्राटिकाता उद्धरली, अहिल्याश्रा सजीव केली, शबरीची परवली, इच्छा तू दाशरथे, भक्तरक्षणा कारण सोडले नृपसिंहासन, वानर केले सबलवान, केवळ आपल्या कृपेने, शिळा तरल्या सागरी, तुझ्या नामे रावणारी, बसविलास गादीवरी, भक्त आपला विभीषण, जो जो आला शरणपदा, तुझ्या की हे आनंद कदा, धन्य दुःख आपदा, त्यांच्या त्वा वारल्यास, हे मणी आणावे, दासगुणूस सांभाळावे, बालकाने धावावे, जननी विन कोणाकडे, तू जननी जाणिता सद्गुरु, तू भक्तांना कल्पतरू, भवनिधीचे भव्य तारू, तूच की रे रामराया। एक केरडे गावचा रहिवासी मेहकर तालुक्याचा बंडू तात्या नावाचा ब्राह्मण होता विविध हो। हा बंडू तात्या ब्राह्मण सदाचार संपन्न, उदार होते ज्याचे मन, गृहाश्रम चालवावी, श्रोते या प्रपंचात, संकटे येती अतुनात, परी नाही पा सुटत, लोभ त्यांचा मानावा, या बंडू तात्या घरी पाहुणे येती वरच्यावरी, तो अवघ्यांची साच करी, सर्व राई निजांगे, हेसा क्रम चालला, संचय अवघा संपला, आली पाळी बिचाऱ्याला, कर्ज काढणे साहूचे, घरदार पडले गहाण, अगणित झाले तयारुण, लोकाप्रती दावण्या वंदन, लाज वाटू लागली, विकावया न काही उरले, सधन अवघे साप झाले, भांडे कुंडे तेही गेले, काय विपत्ती वर्णावी, तगादे करिता सावकार, शिपाई धाडून वरच्यावर, भाग्यवनासी दोन प्रहर, अडचण पडू लागली, कांता बुले टाकून, मुले करती अपमान, पत गेली उडण, हुसेन कोणी देती हो, ऐशा तापे तापला, जीव द्यावया तयार झाला, पैसा संपता प्रपंचाला, काही नसे किंमत, जे सुखांचे वाटे स्थान, तेच दुःखाचे निकेतन, संपूर्ण गेल्यावरी धन, सहज होते न्याय हा, बंडू तात्या विचार करी, जीव कोटे देऊ तरी, हापू खावया मरू खरी, तरी ती घ्याया पैसा नसे, जरी जाऊन विहिरीवरी, जीव हा मी देतो तरी, तितुक्यात कोणी येऊन बरी, जरी मला काढल्यास जीवही ना जाईल, उलटी फजिती होईल, सरकार शिक्षा देईल, आत्महत्या कारण म्हणून मला, यापेक्षा हिमालया जावे वाटे जीव द्यावया, आत्महत्याचा ते ठाया, दोषही ना लागेल, हेसा करुणी विचार, पडला घरच्या बाहेर, अखेरचा तोंड मस्कार, केला त्याने प्रपंचाला, एक लंगोटी घातली, राख अंगा लाविली, तयाने युक्ती केली, ओळख आपली बुजावया, श्रोते अब्रुदारासी, जननिंदीचे मानसी, भय वाटे अहर्निशी, हे सकळासी ठाऊक, बंडू तात्या म्हणे म्हणी, हे दीनदयाळ चक्रपाणी, अवकृपा मज लागुणे, का रे केलीस, तुझ्यावरी विश्वास माझा पूर्ण होता अधोक्षजा, तू रंकाचा करीसी राजा, ऐसे ऐकले पुराणी, ते सर्व खोटे बोल झाले, प्रत्ययासी माझ्या आले, व्यर्थ कवी निरंगविले, चरित्र तुझे नारायणा, आता जीव देतो परी, तुझ्यावरी मी श्रीहरी, याचा विचार काही करी, हत्या नको घेऊ मम, ऐसे मनी बोलला, तिकीट घ्याया लागला, तो एक भेटला, विप्रत्यासी ठेचनात, आत्ताच हरिद्वाराचे तिकीट नको घेऊसाचे, घेऊन दर्शन संताचे, मग जावे हरिद्वारा, आपल्या वराड प्रांतात, श्री गजानन महासंत आहेत उतरले सांप्रत, त्यांच्या दर्शना जाय तू, संत दर्शनाजवरी, वाया न गेले भूमीवरी, उगीच त्रासून अंतरी, भलते काही करू नको, ऐसे बोलता ब्राह्मण, तात्या गेला गोंधळून, म्हणे हा मनुष्य कोण, अवचित तमसी भेटला, किंवा याने ओळखिले, ते मी बंडू तात्या म्हणून भले, काही न माझ्या तर्क चाले, पुसू तरी याते कसा, काही असो शेगावासी, जाऊन वंदू समर्थासी, ऐसे बोलून मानसी, शेगावासी पातला, दर्शन गेला ब्राह्मण, तो महाराज बदले हसून, का रे देशी जाऊन प्राण, हिमालसी बंडू तात्या, अरे आत्महत्या करू नये, हताश कदापि होऊ नये, प्रयत्न करण्यास चुकुणे, साध्य वस्तू साधण्यास, आता जरी दिलास प्राण, प्रपंचाशी त्रासून, तर येशील येऊन, जन्म पुन्हा ते भोगावया, नको जाऊ हिमालया, गंगे माझी प्राण द्यावा, परत आपल्या घरी जाया, वेळ वेड्या करू नको, तिकीट घेता जो भेटला, तेजनावरी ब्राह्मण तुला, ओळखिविले का सांग त्याला,
तो कोण होता हे काही, जाता घरी परत, राहू नको लव येत, बापा तुझ्या मळ्यात आहे एक म्हसोबा, त्या म्हसोबाच्या पूर्वेसी बाभुळीच्या झाडापाशी खोदून पहा मेदनीसी, 2 प्रहर रात्रीला काम जमीन खोदण्याचे, तुसे एकटा करीसाचे, खाली 3 फुटांचे द्रव्य तुझला सापडेल, त्यातून थोडे कर्जदारा, देऊन ऋणमुक्त होई करा, नको सोडू सहबायगा पोरा, उसने वैराग्य वाहू नको, ऐसे बोलता गजानन, आनंदला तो ब्राह्मण, आल्या खेड्यास परतून, राख पुसून अंगाची, रात्रीची या वेळेला, मळ्यात मसुबासी आला, बाभुळी खाली लागला, जमीन खोदया कारण, ती तो 3 फुटावर, लागली स्रोते गागर, एक तांब्याची साचार, वेळणी होती तिच्या मुखा, त्या तांब्याच्या गागरीत मोहरा सोन्याच्या 400 पडल्या त्यांच्या दृष्टीप्रत, मग काय विचारता, करी गागर घेऊन या, लागला तेथेच नाचावया, जय जय गजानन गुरुराया, ऐसे मुखे बोलून, त्याच द्रव्य करून, फेडिले त्याने अवघे प्राण ऋण, मळा होता पडला गहाण, तोही आणला सोडवणी, गडी बसली प्रपंचाची, ही गजानन कृपेने साची, वृत्ती बंडुता त्यांची, गेली अति आनंदून, जेवी मृत्युकीची घटका भरता, अमृत कलशी आया हाता, हिवा सागरा माझी बुडता, दारू दृष्टीस पडावे, बंडू तात्यास तैसे झाले, दुःखाचे ते दिवस सरले, मग त्यांनी पुढे केले, येणे पहा शेगावा, दानधर्म ते केला, मोठ्या प्रमाणा माझी भला, गजाननाच्या पदी झाला, लीन अनन्य भावाने, तई महाराज वदले त्यासी, आम्हास कार्य वंदिसी, ज्याने दिला आहे तुसी, द्रव्यकट तो वंदितया, आता तरी येथून, खर्च करावा सांभाळून, उगे न करी उधळेपण, त्यात नसे सार काही, जनसुखाचे सोबती, निर्वाणीचा श्रीपती, त्यांची सदैव करी भक्ती, तो न उपेक्षी कदा तुला, ऐसा उपदेश ऐकला, समर्थासी वधून भला, बंडू तात्या गावास गेला, आपल्या अंती आनंदे, एकेकाली सोमवती, परवा आले निश्चिती, जे काम असे येती, सोमवारी ती सोमवती हो, या सोमवतीचे महिमान, पुराणात केले कथन, या दिवशी नर्मदा स्नान, अवश्य म्हणती करावे, म्हणून शेगावाची मंडळी, नर्मदेस जाया तयार झाली, तयारी त्यांनी अवघी केली, पडशा वगैरे भरून, मार्तंड पाटील बंकटलाल, मारुती चंद्रभान बजरंगलाल, यांनी केला एक मेळ, ओंकारेश्वरी जाण्याचा, बंकटलाल म्हणे अवघ्यासी, आपण जातो नर्मदेशी, घेऊ सांगतो महाराजासी, स्नान कराया नर्मदेचे, दोघे मठा माझी आले, समर्था विनू लागले, ओंकारेश्वरी गुरु मावले, चला आमुच्या समवेत, तुम्ही असल्याबरोबर, काळांचा नाही दर, घाला आम्हास पायावर, त्या ओंकारेश्वराच्या, हा अधिकार माते विना, नाही पहा इतरांना, आमची विनंतीच चरणा, न्यावे आम्हा नर्मदेसी, तुम्ही आल्या वाचून, आम्ही न हालू येथून, बालहट्टा लागून, जननी तीच पूर्वीतसे, महाराज म्हणले तयासी, आहे नर्मदा माझ्यापाशी, उगीच त्रास द्यावयासी, जाऊ कशाला तिला मग, मी या मठात बैसून, करीन नर्मदेचे स्नान, तुम्ही या सारे जाऊन, श्री ओंकारेश्वराला, तेथे राजा पूर्वकाळी, माता भाग्यशाली, होऊन गेला महाबली, दिगंध ज्याची कीर्ती असे, श्री शंकराचार्य गुरुवर्य, त्यांनी करावया जगदुद्धार, तेचे दीक्षा साचार, परमहंसाची घेतली, जा जा तुम्ही तया स्थला, भेटा माझ्या नर्मदेला, मात्र देऊ नका मला, उकाचा आग्रह करून, आता परवांचे प्रयोजन, नाही रे राहिले मज लागून, ऐसा एकता चौघेजण, घट्ट धरिती पायाला, काही असो तेथवरी, चला आमुच्या बरोबरी, लगेच येऊ माघारी, स्नान करुणी नर्मदेचे, महाराज म्हणाले ठीक ठीक, तुम्ही दिसता दांभिक, नर्मदेचे आहे उदक, या आपल्या विहिरीमध्ये, तिला टाकून आपण, तेथे कराया गेलो स्नान, तरी राग येईल दारुण, माझ्या त्या नर्मदेला, म्हणून सांगतो तुम्हीच जावे, मला न आग्रह करावे, माझे वचन मानावे, यात तुमचे कल्याण, मग मारुती चंद्रभान, करू लागला भाषण, आम्ही घेतल्या वाचून, आपण न जाऊ की, समर्थ म्हणाले मी तेथ, आल्या होईल विपरीत, मग तुम्ही दोष मात्र देऊ नये आम्हाला, ऐसे मठात बोलणे झाले, अवघे ओंकारेश्वर आले, परवासाठी मिळाले, लोक तेथे अपार,
नर्मदेचे अवघे घाट स्त्री पुरुषांनी भरले दाट, मुंगीलाही नसे वाट जाया हरांच्या मंदिरी. कोणी स्नानास उतरले, कोणी संकल्प ऐकू लागले, कोणी घेऊन बेल फुले जाऊ लागले मंदिरात. कोणी बर्फी पेढे खवा बसून खाऊ लागले मेवा, थव्या मागे लागला थवा ते भजन कर्यांचा. पर्व संपेपर्यंत अभिषेकाची मंदिरात गर्दी झाली अत्यंत, शब्द कोणाचा कोणा नकडे. रमेश त्या ओंकारी समर्थांची वेसली स्वारी, पद्मासन घालून काठावरी त्या महानदी नर्मदेच्या. चौघे दर्शन घेऊन आले, समर्था विनू लागले, आता पाहिजे सोडिले जाणे झडकेने आपण. काकी भीड झाली फार, गाड्या मूर्तीवरचेवर, बैलगाड्यांचे बुजार आहेत आपल्या त्यातुनी. खेडी गाठेशनाला जाणं येण्याचा करार केला, गाडीवाल्याने तो भला न सांगता गुण बैलांचे. ते बसता आले कळून आपण होता म्हणून, पोचलो येते येऊन बैलद्वाड गाडींचे. परत बसून गाडीत जाणे न निर्भय वाटत, म्हणून या नावेत बसून जाऊ ठेशनाला. गर्दी झाली रस्त्यांनी, नदीतून जाऊ शांतपणी, ऐसेच केले कित्येकांनी त्या पहा नाव चालल्यात. तुम्हास वाटेल तेच करा, आम्हा न काही विचारा, मी वचनात गुंतलो खरा, तुम्ही बसला तेथे येऊ. ऐसे समर्थ बोलले, त्यांच्या सवे नावेत बसले, नदीतून जाऊ लागले खेडी घाट ठेशनाला. तो नदीत मध्यंतरी नाव आदळली खडकावरी, फळी फुटून गेली सारी तिच्या बुडाची एक हो. छिद्र पडले आरपार, येऊ लागले आतनीर, नावाड्याने सत्वर नदीत उड्या टाकिल्या. परी महाराज निर्धास्त होते, गिंगिंगनात बोलते, ऐसे भजन मुखाते चालले होते अखंड. मार्तंड बजरंग मारुती घाबरून गेले अति, उडू लागली धडाधडा छाती, बंकटलालाची विबुध हो. चौघे समर्था बोलले, आम्ही अपराधी आहो भले, आम्ही न तुमचे ऐकले शेगावत दयाळा. त्यांचे दिले आम्हा फळ, तुम्ही जाज तात्काळ, नर्मदाच झाली काळ, आम्हा लागे बुडवावया. गुरुराया आपली वाणी वेद तुल्य मानवे तुनी, वाचवाया संकटातुनी शेगाव दृष्टी पडू द्या. ऐसे जो ते बोलतात, तो निम्म्यावरी पाण्यात नाव बुडाली लोटत लोटत एक फळांग गेली हो. काठी लोक बोलती ऐसे, मेली ह्या पाच मानसे, आता यांचा भरवसा नसे अथांग पाणी नर्मदेला. तई म्हणाले गजानन, नका हो हैराण, तुमच्या जीवा लागून धक्का न लावी नर्मदा. ऐसे म्हणून स्तवन केले नर्मदेचे त्यांनी भले, हे चौघे बैसले हात जोडून नावेत. नर्मदे मंगले देवी, रेवे अशुभनाशिनी, म्हणतो क्षमा करी यांचा दयाळू होऊन मणी. ऐसे स्तवन चालले, तो आतील पाणी निघून गेले, नर्मदेने लाविले आपल्या करस त्या चित्रा. नाव स्रोते पाहिल्यावरी आली जलाची आवरी, त्या नावेच्या बरोबरी होती प्रत्यक्ष नर्मदा. कोळणीचा धरिला वेश, मस्तकावरील कुरळ केश, भिजविलेले जियाच्या वस्त्रास कमरेपर्यंत जलाने. नौका काटास लागली, अवघ्यांनी ती पाहिली, आश्चर्यचकित मुद्रा केली पाहुण तळाच्या छिद्राला. ही बाई होती म्हणून आमचे हे वाचले प्राण, बाई आपण कोटील कोण हे काही सांगा हो. सोडा वस्त्र भिजलेले आम्ही नवे देतो भले, तई नर्मदेने पहा केले अशा रीतीने भाषण. मी ओंकार कोळ्याची कन्यका, माझे नाव नर्मदा ऐका, आम्हा परिपाठ आहे देखा ओले वस्त्र नेसण्याचा. मी ओलीच राहते निरंतर, माझे रूप आहे निर. ऐसे बोलून नमस्कार करून गेली गजानना. क्षणा माझी नाहीशी झाली ती नर्मदेसी, वीज चमकून आकाशी घनी जैसी लीन होते. तो पाहता प्रकार चौघे आनंदले फार, कळला स्वामींचा अधिकार नर्मदा आली दर्शना. बंकटा विचारी कोदून, समर्था ही स्त्री कोण ते सांगावे पुढून, गुप्त काही ठेवू नका. तही महाराज वदले तत्वता, तुम्ही जे का विचारिता तो कथिला आहे गाता. नर्मदेने तुम्हास होळी जो का ओंकार, तोच हा ओंकारेश्वर, माझेच रूप आहे निर. ऐसे नर्मदा वदलिना, अरे ती प्रत्यक्ष नर्मदा, संशय ते न घ्यावा कदा. संकटा माझी देते सदा, हात ती आपल्या भक्तांचे. म्हणून तिचा जय जयकार करा मोठ्याने एकवार, जय जय नर्मदे निरंतर, ऐसेच रक्षण अंबे करी. ऐसे एकता वचन बंकटला आधी चौघे जाण, समर्थाचे दिव्य चरण वंधू लागले शनाशना. परत आले शेगावात ज्यांना त्यांना हीच मात, होऊन या हर्षभरित सांगू लागले विबुध हो. सदाशिव रंगणात वाणवळे एका गृहस्था समवेत भले, शेगावात येथे झाले महाराजांच्या दर्शना. या सदाशिवा कारण टोपण नावता त्या जाण,
हे माधवनाथांचे छात्रगण चित्रकूटांच्या होते हो. या माधवनाप्रत योगायोग होते अवगत, ज्यांचा शिष्यगण माळव्यात आहे मोठ्या प्रमाणी. सदाशिव आले शेगावाला, जेव्हा श्रीच्या दर्शनाला, तेव्हा महाराज भोजनाला बसले होते मठात. सदाशिवाशी पाहुण माधवाची झाली आठवण, गजानना कारण संत संता सांग जाणती. वानवळे येताक्षणी महाराज बोलले मोठ्यांनी, अरे नाथाच्या शिष्याला गुणी बसवा आणून माझ्या पुढे. त्यांचे गुरु माधवनाथ गेले जीवन इतक्यात, मटी माझ्या समवेत तो हे दोघे पातले. थोडा वेळ आधी जरी हे आले असते तरी भेट त्यांच्या गुरुची खरी होती या मठात. आता हे मागून आले, गुरु त्यांचे निघून गेले, विडा न घेता भले त्यांची करू पूर्तता. वनवळ्यासी अलिंगण देते झाले द्यागन, पोरे बंधूंची म्हणून ऐसा तो संत प्रेमा. रीतीप्रमाणे सत्कार केला वानवळ्याचा शेगावाला, जाताना त्या निरोप दिला समर्थांनी नेरीती. तुम्ही माधवनाथाला असेच जा भेटण्याला, त्यांचा देत राहिला विडा तो द्या पाया द्यायास. मी म्हणतो हे तेच सांगा, पदरचे न घाला बघा, आमुच्या वाक्या माझी उगा फरक तुम्ही करू नये. मनासा ते भोजन हुआ, बिडा तुम्हारा यही रहा, तो आम्ही आणला पहा, नाता तुम्हा द्यावयास. हे सारे बोलणे ऐकले त्या वानवळ्याने, घेऊन विड्यांची 2 पाने गमन करिता झाला. माधवनाथा हकीकत त्यांनी गतिली तद्भुत, महाराज आपण शेगावात आला होता का ते दिनी. गजानन जे बोलले तैसेच आहे झाले, भोजनासमयी त्यांनी केले स्मरण माझे तीच भेट. ऐशा रीती एकमेका आम्ही भेटतो सदैव देखा, येते शंका घेऊ नका स्मरण तीच भेट होय. त्यांचा माझा एक प्राण, शरीरे ही मात्र भिन्न भिन्न, हे आहे खोल ज्ञान ते न इतक्यात कळे तुम्हा. बरे झाले आणिला आमचा विडा तुम्ही नेला, जो होता राहिला शेगावी शिष्य हो. पाने देता वानवळ्यांनी ती बक्षली नाथांनी, कलबल्यात कुठुनी थोडा प्रसाद दिला त्याला. संत भेटी होती कैसी हे सांग देव 65सी, सांगते झाले ज्ञानराशी श्री ज्ञानेश्वर महाराज. ती 65 मणी आणा, म्हणजे ह्या कळतील खुणा, स्वानुभवाच्या ठाई जाणा वावन तर्का कारणे. योगी वाटेल ते तुनी भेटे एकमेकाला गुणी, भेट ठाईच बैसुनी होते त्यांचे कौतुक हे. शेख महम्मद श्रीगोंद्यात तुकाराम होते देहूत, आग लागता मंडपाप्रत देहू माझी कीर्तनाच्या. ती शेख महम्मदांनी विझवली श्रीगोंद्यात बैसुनी, हे मैपतींनी लिहुनी ठेविले भक्ती विजयात. जाऊन हळी खेड्यात विहिरीत बुडता पाटील सुत, वाचवले देऊन हात महाराज माणिक प्रभूंनी. खरा योगी असल्याविना ऐसे कौतुक होईना, हे न साधे दांभिकांना त्यांनी गप्पाच माराव्या. योग उगात बलवंत्र त्यांची नये कोणासर, करणे असल्या राष्ट्रोद्धार त्यांचा अवलंब करा हो. श्रीदास गुणविरचित श्री गजानन विजय नाम ग्रंथ, ऐकोत सदा प्रेमळ भक्त निष्ठा ठेवून ग्रंथावरी शुभम भवतु. श्री हरहरार्पणमस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्य चतुर्दशोऽध्याय समाप्तम्. गण गण गणात बोते, 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 गण गण गणात बोते. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.